मुंबई में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट ने शुरू कर दी चुनाव की तैयारी। जनता की मूलभूत सुविधाओं को मुद्दा बनाते हुए एनसीपी शरद पवार गुट ने आगामी बीएमसी चुनाव की तैयारियां शुरू कर दी हैं। शनिवार को मुंबई पार्टी मुख्यालय में इसको लेकर बैठक का आयोजन किया गया था। लोकसहभाग हा सर्वात मोठा याच्यातला प्रश्न आहे आणि मोठा पॉइंट आहे। आपण अर्बन सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पार्टीनी बेसिक त्याचा मोटो असा आहे की सोशो पॉलिटिकल प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे, लोकांपर्यंत पोचायचं आणि त्या संदर्भातले त्यांचे जे काही दैनंदिन जीवनातले जे काही प्रश्न आहेत, लाईट मीटर गटर हे प्रत्येक जणच सोडवतं, प्रत्येक पक्ष किंवा आम्ही सोडवतच असतो, परंतु पॉलिसी लेवलला काय गरजेचं आहे असे काही विषय आज आम्ही प्रयत्न केले आहेत ऑब्झर्व करायचे, त्याच्या विषयावर एक्सपर्ट्सना बोलवून त्याच्या संदर्भातली माहिती घेऊन ते कसे पुढे सोडवले जातील या संदर्भातला आपण प्रयास करतो आहोत। आणि अनेक प्रश्न गेले 1.5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्बन सेल या माध्यमातून शासनाकडे आपण बऱ्याचदा गेलेलो आहोत। जर पाठपुरावा घेऊन अनेक प्रश्नांना त्याचं गती पण मिळालेली आहे। त्यातला एक मोठा प्रश्न होता मधल्या काळातला स्मार्ट मीटर संदर्भातला पण आपण काम केलेलं आहे। अनेक म्हणजे आपण एकच विषय नाही आहे, बरेच विषय आहेत आणि पुढच्या काळात आपण असं मुंबई अर्बन सेल की ओर से आयोजित इस बैठक के दौरान मुंबई कार्यकारी समिति द्वारा नियुक्ति पत्र का वितरण किया गया। वहीं पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं के साथ मुंबई और नवी मुंबई जिला संगठन के विकास और उसके विस्तार पर चर्चा की गई। महानगरपालिकेच्या इलेक्शन्स बघता आपल्या डोक्यात एक संकल्पना आहे की येणाऱ्या काळात लोकांना जे हवं आहे ते कसं आपण देता यावं। त्याचसोबत आमची एक संकल्पना अशी आहे की मॉडेल वॉर्ड कसा असावा ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। कामही सुरू झालेले आहेत, अनेक विषय आम्ही आतापर्यंत सुरू केलेले आहेत आणि त्याचा एक छोटासा प्रोटोटाईप म्हणून तो वॉर्ड नंबर 178 पासून सुरू केला, एफ नॉर्थ पासून। एफ नॉर्थ मध्ये आपण गेले महिनाभर आपण बरेच विषय घेऊन गेलेलो आहे, त्या विषयाला चालनाही मिळालेली आहे। त्यातला एक महत्वाचा विषय होता फुटपाथ। तर फुटपाथ हा नेहमीच बघितला जातो हॉकर्स बरोबर कनेक्ट होतो, पण आमचा विचार वेगळा आहे। आज फुटपाथची अशी वाईट परिस्थिती झालेली आहे की सगळे फुटपाथ हे कॅरेजवे मध्ये बदलले गेले आहेत। आपण म्हणणार कॅरेजवे म्हणजे काय, कॅरेजवे मध्ये बदलले गेले म्हणजे काय, तर कॅरेजवे हा एक डेफिनेशन अशी आहे की कुठच्याही कंपाऊंड मध्ये एक्झिट आणि एंट्री असते, एक्झिट आणि एंट्री असे 2 कॅरेजवे असतात फुटपाथ मध्ये विच कनेक्ट्स टू द रोड। आजची घटनेत आपण बघितलं तर मुंबईभरात सगळीकडे कॅरेजवे झालेले आहेत, फुटपाथ हे गेलेलेच आहेत। कसे काय आपण सगळे बघतोय, अक्षरशः उतार असतो, त्या उताराचा फुटपाथवर कसा माणूस चालेल हे आता पुढचा आमचा विषय आम्ही घेतलेला आहे की जेणेकरून आज आपण मुंबईत बघितलं किंवा भारतात बघितलं तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही वाढत चाललेली आहे। आता या ज्येष्ठ नागरिकांचा केवढा मोठा प्रॉब्लेम आहे, तर फुटपाथवर चालायलाही नाही, तिरक्या फुटपाथवर कसे चालतील, तो ज्येष्ठ नागरिक कशाला, साधा मुलगा आम्ही तुम्ही कसे चालू। तर यासाठी आम्ही ह्याच्यात जाऊन पॉलिसी लेवलवर आता आम्ही मागणी करतोय की त्याच्यावर काहीतरी इमिजिएट ऍक्शन घ्या आणि लेट दी पेडेस्ट्रियन हॅव फुटपाथ टू वॉक, नॉट इट शुड बी कन्वर्टेड इन टू अ कॅरेजवे। खूप चुकीचं आहे। तर असे अनेक विषय सामाजिक विषय आहेत, सामाजिक विषय घेण्याचं आम्ही धोरण, आमचं मानसिक धोरण आम्ही पक्क केलेलं आहे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के मुंबई अर्बन सेल की अध्यक्षा एडवोकेट श्रीमती निर्मला सामंत प्रभावलकर की अध्यक्षता में बैठक का आयोजन किया गया था। मौके पर पार्टी के कार्याध्यक्ष हर्ष स्वार ने मीडिया से बात करते हुए इसकी जानकारी दी। जय शिक्षण आरोग्य हे कुठे आहे, तर हे 2 विषय आम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून हे पुढे मांडणी करतोय। आपण एक छोटंसं आपल्याला उदाहरण देतो की आज आपण सगळ्या वॉर्डामध्ये अतिशय सुंदर हे गार्डन्स बनवले जातात, पण गार्डन्सची जी मूळ कल्पना आहे किंवा त्याचा वापर कसा होतो, चांगला होतो, कसा करता येईल मॅक्सिमम हे आम्ही बघतोय। सकाळी जे गार्डनमध्ये जे काही गझिबो दिले जातात ते मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक योगा म्हणून किंवा तरुण मंडळी योगा म्हणून
अतिशय सुंदर. परंतु त्याच्या पुढचं जाऊन आम्ही विचार असा केला की आज 52% लोक हे स्लम्समध्ये राहतात मुंबईमध्ये आणि एक साधारण 20% लोक हे बिलो पॉवर्टी लाईन आहे. त्यामुळे आपण असा एक प्रश्न समोर ठेवलेला आहे की विद्यार्थ्यांसाठी, युवकसाठी ते गार्डन अभ्यासासाठी किंवा रिडिंग सेंटर म्हणून त्याला अवेलेबल करून द्या. आज लिटरसी रेट जो मुंबईतला आहे तोही चांगल्यापैकी प्रमाणे वाढत चालला आहे. फिमेल असो मेल असो लिटरसी रेट तोही चांगला आहे. तर असे मुद्दे आम्ही कनेक्ट करत जातो आणि पुढच्या काळात असे अनेक गोष्टी लोकांच्या सोयीसाठी, लोकांचे प्रश्न आम्ही मांडत राहू आणि त्यासाठी त्याचा एक सोल्युशन काढत राहू. नशामुक्त जो काही मोठा एक भाग आहे अधिवेशनात पण बऱ्यापैकी तो गाजलेला होता या वेळाच्या, तर त्याच्यावरही आम्ही काम करतो आहोत. तो कसा काम करतो तर हे आपण बघितलं, जे काही नशा संदर्भातलं जे काही चालतं ते कुठे चालतं तर रेक्रिएशन ग्राउंडमध्ये किंवा अशा इकडे तिकडे अनेक ठिकाणी चालतं. आज मुंबईमधली आपण परिस्थिती बघितली तर सीसीटीव्ही कॅमेरा बऱ्यापैकी चालत नाही. तर आता आमचं मागणी काय आहे की सीसीटीव्ही कॅमेराज ह्याची आपण योग्य ते ऑडिट करावं. दरवर्षी ते ऑडिट केले जावे, ते सगळे चालतायत की नाही. आणि दुसरा महत्वाचा याच्यात मुद्दा असा आहे रिक्रिएशन ग्राउंड आणि गार्डन्समध्ये ह्याचा इमिजिएट इन्स्टॉलेशन व्हावं, जेणेकरून नागरिक, मुंबईचे नागरिक हे सिक्योर्ड राहतील. महाराष्ट्र की राजनीति और ताज़ा खबरों की जानकारी के लिए आप हमारे साथ बने रहें. देश और दुनिया की बाकी खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करना न भूलें. मुंबई से इस्माइल शेख की रिपोर्ट, इंडियन फास्ट ट्रैक. घेत राहणार. फुटपाथ हा नुसताच फुटपाथ हॉकर्स किंवा हे नाही आहे. इट्स हॅज लॉट ऑफ. निवेदन दिलं एफ नॉर्थला असिस्टंट कमिशनर शुक्ला साहेब, नितीन शुक्ला साहेब अतिशय सुंदर करायचं आणि मग सच जेव्हा इमिजिएटली त्यांनी आम्हाला त्या संदर्भातलं पुढे